गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी, हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरी, हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरी,
सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम वाचे उच्चार शिवनाम जगे योगाची कसवटे योगाची कसवटी जगे योगाची कसवटे योगाची कसवटी जगे योगाची कसवटे शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती जगती योगाची कसवटी शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती घरी जपता अनुष्ठाना वाचिवला शिवदान वाचिवदता शिवदान वाचिवदता शिवदान घडी जप तप अनुष्ठान वाची बदता शिवदान वाची बदता शिवदान वाची बदता शिवदान जगे योगाची कसवटे योगाची कसवटी जगे योगाची कसवटे जगती योगाची कसवटी योगाची कसवटे शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती जगती योगाची कसवटी शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती एका जनाची सोबे शिवनामी जाती पापे शिवनामी जाती पापे शिवनामी जाती पापे एका जनाची सोबे शिवनाम जाती पापे शिवनाम जाती पापे शिवनाम जाती पापे जगे योगाची कसवटे योगाची कसवटी हे योगाची कसवटे योगाची कसवटी जगे योगाची कसवटे शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती जगती योगाची कसवटी शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती
सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे
शिवनाम उच्चारोटी सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम न लगे योगाची कसवटी शिवनाम उच्चार होती गळे जप तपानुष्ठान वाचे वदता शिवदान न लगे युगाची कसवटी शिवनाम उच्चार होती एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे शिवनामे जाती वापे न लगे योगाची कसवटी न लगे योगाची कसवटी शिवनाम उच्चार उठी पांडुरंगा करू प्रथम नमन कारुण्य सिंधु भवदुपहारी तुझवीन शंभो मदकोन तारी कर चरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा प्रादं
विहितम अविहितम वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं गुरुक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये धावावे असं घटा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही वापरनो आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत जनार्दन स्वामीच्या सहवासात उशीत घडलेले महात्मे दत्तात्रय महाराज आणि त्यांच्या या पदस्पर्शाला पावन झालेल्या या भूमीमध्ये त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनानं हा जो जपानुष्ठान सोहळा या ठिकाणी चालू आहे त्यातल्या शेवटच्या काही दिवसांमध्ये सतसंगती व्हावं समाजाला काहीतरी त्या परमार्थाचा उपयोग व्हावा एवढ्या करता आपल्या गावातील गुणीजन महात्म्यांनी हे नियोजन केलं आणि त्यातले त्यात काल हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती डॉक्टर पोपळगट महाराजांचं काल सेवा तुम्ही श्रवण केली आज माझ्यासारख्या पामाराकडे ही सेवा झाली तुमच्याच गावातील प्रेमाची मूर्ती हरिभक्तपरायण विकास महाराज बावरे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला आली तुमच्या गावाचं काहीतरी भाग्य चांगलं आहे मायबाप म्हणून तुम्हाला या साधू संतांच्या सहवासाचा योग येतो विठाला आणि अनुष्ठानात चालू आहे महात्मे या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेले आहेत जन्माला आलो आणि त्या जन्माचं सार्थक कशाला होईल या गोष्टीचा विचार जीवानं करायला पाहिजे एवढ्या करता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये संत निर्माण झाले आणि त्या संतानं अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्याकरता त्याला चांगल्या मार्गाला लावण्याकरता नाही त्याच्या मिळालेल्या माणसाचा जन्म सार्थकी लागण्याकरता हे आयोजन विठाला विठाला जे अनुष्ठानाला बसले ते भाग्यवान त्यांचे मायबाप भाग्यवान कारण मीच भाग्यवान धन्यते देतो अशातला काही भाग नाही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा अरे माझ्या देवा सुंदर वातावरण तयार झालं रंगदेवतेनं पहिलंच आगमन या ठिकाणी केलं कमी असले तरी चालतात पण गर्दी लागतात पोपळगटाला आपल्याला का वावरवा हो अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण तयार झालं ज्यांच्यामुळे हे वातावरण तयार झालं आपल्या परिसराचं वैभव मृदंग सम्राट कृष्णा महाराज ठोंबरे
अतिशय सुंदर सापडल्याबरोबर रंगदेवता या ठिकाणी उपस्थित झाली, ज्यांच्यामुळं हा आवाज न येणाऱ्या जमत नाही ना. आता गावातून इतक्याला यायला पुढं जमत का? किती काम धंदे एवढ्यात कोणाला सावड नाही. त्याच्याकरता ज्यांनी सोय केली असे त्यांची साऊंड सिस्टीमचं काही नाव नाही भाऊ. राजमुद्रा, क्या बात आहे. तुम्हाला बी मुद्राच करायला पाहिजे. वा वा, राजमुद्रा साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर अशा प्रकारची. मला गोकुळघाट बाबांनी फेटाबादचा कथा सांगितलं, बाबा आ साऊंड सिस्टीमला ताणच नाही, सुंदर व्यवस्था आहे. कारण घरच्याची सोय करावं लागते. आपण आलो पंक्तीला पण त्याला वाढून न्यावं लागेल का नाही. हा, म्हणून त्यांची सोय सुद्धा ज्यांनी राजमुद्रा साऊंड सिस्टीम यांनी केली त्यांना लाख लाख धन्यवाद. आमचे विनेकरी बाबांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. हे सगळे तुम्ही गावातील गुणीजन भजनी मंडळी या ठिकाणी विशारद आहेत. आमच्या कृष्ण महाराज सोबतच दिसताय. मात्र चांगली गोष्ट आहे, विद्यार्थीच आहे ते, चांगली गोष्ट आहे. तुम्ही माता मावल्या या ठिकाणी आले. तुम्ही सर्व तसा तुमच्या गावाचा जुना परिचय आहे. आमचे गणेश महाराज वावरे आमच्या सोबत आहे. पण गणेश भाऊचा पॅन्ट शर्टावर होतो, आता धोत्रावर आहे. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकाच महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. जीवाला जमेल असं, जीवाला सोपं असं धकाधकीच्या जीवनामध्ये बायका पोरांना हैराण झालेल्या जीवाला, समाजाने ग्रासून गेलेल्या जीवाला, टेन्शन युक्त असलेल्या बीपी हाय लो झालेल्या जीवाला सहज रित्या परमार्थ कशा रीतीने करता येईल याचा विचार साधू संतांना केला. आणि तो विचार, ती गोष्ट सामान्य जीवाला जमली पाहिजे, ती त्याला करता आली पाहिजे, ती त्याच्या योग्यतेची असली पाहिजे. पुन्हा त्याला त्याच्या संसारामध्ये त्याला ते साधता आलं पाहिजे. असा सारासार विचार करून संतांनी जो भक्ती मार्ग दिला त्याचं वर्णन नाथबाबा अभंगात करतात. बघा, सर्व साधनांचे सार. किती साधन आहे तुम्ही रोज तोंडातून ऐकता का नाही? मला तेवढं सांगायचंच नाही, मला महत्वाचा मुद्दा सांगायचा. आनंद साधन भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे सांगितलेले आहे. पण सगळे साधन तुम्हाला आम्हाला जमतीलच अशातला काही भाग नाही. म्हणून संत काय करतात, संतांनी काय केलं, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी विचार केला का कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करता आली पाहिजे. याच्याकरता सोपं सुलभ असा मार्ग संतांनी निवडून काढला. म्हणून ते सांगतात काय, सर्व साधनांचं जे सार आहे, सगळ्यात सार बर का, सगळ्यात सार काय जर असेल तर ते वाचे उच्चार शिवनाम. ज्या प्रभूचं नाम असेल, कोणी दत्त नाम म्हणा, कोणी शिवनाम म्हणा, कोणी राम नाम म्हणा, कोणी कृष्ण नाम म्हणा, ज्याला जे वाटेल, ज्याची जशी श्रद्धा असेल तसं. पण इथं नाथबाबा सांगतात वाचे उच्चार शिवनाम. त्या प्रभूचं नामस्मरण ज्यावेळेस आपण करू, करता 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 नाथबाबांच्या सुद्धा जीवनामध्ये या नामाची साधना करता करता नाथबाबा सांगताय, मी जी साधना आतापर्यंत बघितलेली आहे, मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा धांडोळा घेतलेला आहे, सगळ्याचा अभ्यास केलेला आहे, सगळ्या मार्गाने जाण्याचा मी प्रयत्न केला. पण सगळेच मार्ग माणसाच्या उद्धारापर्यंत नेऊ शकत नाही. म्हणून न लगे योगाची कसवटी. योग तुम्हाला मला जमू शकत नाही. जमता येतं काय? योग तुम्हाला आम्हाला जमू शकत नाही. आता कुंभमेळा झाला की नाही, पाहिजे की नाही मोठमोठे साधू, एवढं आपल्याला जमून का? आपल्याला जमू शकत नाही. म्हणून न लगे योगाची कसवटी, शिवनाम उच्चार ओठी. त्या प्रभूचं जर नामस्मरण तुम्ही सतत, इतकं सोपं आहे. चालता बोलता उठता बसता करता येतं, खाता खाता करता येतं, दळता दळता. आता दळाचं कामच राहिलं नाही, कांडाचं काम राहिलं होतं. दळाचं काम संपलं पण कांडाचं काम चालू आहे. कांडाचं काही बंद नाही होईल आता. भले उकळात कांडीत नसून पण एकमेकाला कांडीत येत लोक. सहजरित्या करता येईल असं साधन नामस्मरण असल्या कारणानं नाथबाबा सांगतात. बरं, ते करत असताना काय होतं,
ते करत असताना घडी जप तप अनुष्ठान इथं 3 मार्ग सांगितले. शास्त्राचे 4 मार्ग आहे. तो मार्ग इथं नाही. इथं काय सांगितलं? जप. तुम्हाला आम्हाला करता येईल का? कुठं करता येतं? कांदे काढायचे राहिले, चाळीत काढायचे राहिले, गारपीट चालू झाली, कुठं जप जमतो? आपला संसारामध्ये जप झाला, जप करता येणार नाही. तप करता येईल का तुम्हाला? मला संसारी माणसाला तप करू शकत नाही. मग न काय घडी जप तप अनुष्ठान वाचे वदता शिवदान. या नामस्मरणामध्ये हे सगळं येऊन जातं. हे जेवढे जेवढे मार्ग सांगितले उद्धाराचे ते सगळेचे सगळे मार्ग नामस्मरणामध्ये एका नामस्मरणामध्ये येतात. म्हणून नाथबाबा त्याचा आग्रह करतात. हो, वाचे वदता शिवदान किंवा शिवनाम दोन्ही चालू शकते. त्याला तुम्हाला कसा त्याचा अर्थ घ्यायचा आहे, पण याला शिव जाणून जे शिवाला बदलं पाहिजे असा नाथबाबांचा अर्थ आहे. एका जनार्दनी सोपी. एखादा म्हणत बाबा हे लय अवघड आहे, नामस्मरण करणं लय अवघड आहे, कुठं वेळ मिळतो का? कोण माळी घेईन, वडीत बसन, माळ वाढता 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 मन पळतच राहतं आणि मग ती माळ वाढायचं काम चालत राहतं. मग ते कसं काय ते जमन का आम्हाला? नाथबाबा सांगतात एका जनार्दनी सोपी. खूप सोपं आहे. हो, पण ते जर जपलं तर अनंत जन्मीचं पाप, अनंत जन्मीचं कर्म आणि अनंत जन्मीच्या वासनेची वाट त्यांना लागणार आहे. हो, एका जनार्दनी सोपे शिव नाम जपता जाती पापी. किती जरी पाप असलं ना, त्या प्रभूच्या नामस्मरणाने त्या पापाची होळी होते. म्हणून न लगे योगाची कसवटी शिवनाम उच्चार होती. त्याच्यासाठी योग याद करायची गरज नाही. माय बाप, इतकं सोपं साधन तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांनी दिलं. म्हणून सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, जरा बारीक विचार करा. आपण माणसाच्या जन्माला आलो. माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाची इति कर्तव्यता एकच आहे. माणसाच्या जन्माला आल्यानंतर 4 लेकराचे लग्न केले, 2-4 एकर घेतली, गोटीचा बांगला बांधला आणि तसा तोड वाचून गेला. याच्या करता जन्म नाही. करायचा नाही हे तो प्रारब्धात होत म्हणून तुझ्याकडून झालं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान, हे तुझ्या नशिबाचे आहे ना. हो, आताच आमचा महाराजांचा विषय. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. तू काय गावला जाऊन कांदे लाव, नाही तर पैठणला जाऊन कांदे लाव. का नाही? ते किती जरी केले ना, सायाच करीसी प्रपंच म्हणजे दिवसा सुद्धा रात्री सुद्धा प्रपंच करतो का नाही. मग देवासाठी किती जणांना छातीवर हाट्यावर मी देवा करता एवढा वेळ दिला. देवा करता आपण वेळ कमी देतो, संसारा करता जास्त देतो. हरकत नाही, द्यायला पाहिजे. परंतु जन्माचं सार्थक करण्याकरता जीवनामध्ये आनंद भक्ती मार्ग सांगितलेले आहे. पण त्या आनंद भक्ती मार्ग तुम्हाला आम्हाला जमू शकत नाही. बरं का? योगाचा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे. मग या मार्गाने तुम्हाला मला जाता येईल का? जे का योगाची वाटा निघाले का सुवाटा, तया दुःखाचा वाटा भागाला. जेणे
खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी. हो, योग म्हणजे सोपा नाही बरं का. ऐ, खाली मुटकं वर पाय देवा मी केलं काय. देवाच्या प्राप्ती करता एवढे योगाला बसलेले. आता तुम्ही टीव्हीवर बघितलंय, माग आपला कुंभमेळा झाला, इतके सगळे योगालाच बसलेले बरं का. पण काही योगामध्ये योग प्रकार नाहीये. हाटी योग वेगळा आहे आणि हे सगळे हाटी योगी. हो, जोपर्यंत मला साधत नाही ना तोपर्यंत ते भक्ती करतात. कोणी आगडीवर बसलेलं आहे, कोणी धुरागडी घेतय, कोणी झाडाला टांगून घेतलंय, कोणा शेंडीवाडीत बसलाय, कोणी दादावाडीत बसलंय, कोणी काय काय करत बसलं, नाना साधनांच्या करुणी खटपटा. पण एवढं करूनही देवाची प्राप्ती घ्यायला काही ना शेंडीतून जाळ काढून राहिली याला बर का. त्याच्या जटेतून जाळ काढतात ते. मग मला सांगा बरं, त्याच्यातून जर जाळ काढला म्हणजे तुझा देव सापडा का? नाही ना. ते करणं म्हणजे देव नाही. हो, शिंदीला बी पिंजे कोणाचा या पूजे गेले राजा होणे माय, गेले राजा होणे माय. शिंदीला बी पिंजे कोणाचा या पूजे गेले राजा होणे माय, गेले राजा होणे माय. सिद्धी लावी पिसे पाण्यावर चालते. पाण्यावर चालायला त्याचीच काय गरज आहे. एका महात्म्यानं एक पर्वत लहान असं याच्या पर्वतासारखा पर्वत ते फिरायला गेल्यावर त्यांना आता ते समुद्र विहारायला गेले सगळे घरातले लोक. त्या समुद्रावर आहे ना त्या काठावर एक आश्रम होता. त्या आश्रमावरच एक महात्माच्या पाण्यावर चालताना त्यांना पाहिलं. त्याला वाटलं आपल्याला जमलं पाहिजे. ते जसं लहान होतं ना 5 वर्षाचं होतं तर त्या गाव सोडून निघून गेलं. आपल्याला जमलं पाहिजे. ते गेलं हिमालयात तप केलं. 12 वर्ष तप केलं मायबाप एका पायावर. किती वर्ष तुम्हाला कळू राहिलं ना. मला टाइमपास नाही करायचं बरं का. मला माझा मुद्दा सांगायचा आहे. 12 वर्ष तप केल्यानंतर ते काही साधा ना त्याला ते चालू पाहायला लागलं का गुडघ्याला डुबायचं. मग त्यांना पुन्हा साधना करावं. पुन्हा साधना करता 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 2-5 वर्ष निघून गेले. पण एक दिवस त्याला ती गोष्ट साध्य झाली. त्याच्या साधनेनं ती गोष्ट साध्य झाली आणि ते पाण्यावर चाललं तिथं. त्याला वाटलं आता आपल्याला जमलं नाही. आता आपण गावात जाऊन शायनिंग मारायला पाहिजे ना. जर ज्ञान मिळालं का लय वळवळ करता येईल माणूस. त्या आणखी शायनिंग फक्त गावातच मारते ती. कारण दाखायचं राहतं मला माझ्यासारखा आलं ते गावामध्ये. आपलं देवाचं धरण फुल भरेल होतं लगे. 3.5 पाणी चालू होतं. साऱ्या गावामध्ये उद्या तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. आता चमत्काराच्या मागे नमस्कार आहे देवा. आता गाव भरादार शिन्नाच्या पोराशी काय चमत्कार आहे. यानं जे सुरू केलं पाण्यावर चालायला, हे त्या टोकाला गेलं, त्या टोकावून ह्या टोकावर आलं वापस चालत. गावात यायच्या गुलाबी फेड्यासारखा म्हातारा होते. खड म्हातार होतं 95-96 वर्षाचं. ते म्हणे का रे याच्यासाठी तू हिमालयात गेलता का? मग ते काय सोपं आहे का? कोणाला जमत का ते? मला 12 वर्ष घासा लागले. लय आग करला माणसाला. मग त्यांनी सांगितलं इकडे माझ्याजवळ. एवढी गच गावातले लोक घरी होते. त्यांनी सांगितलं राजा ज्या गोष्टी करता तो 17 वर्ष मध्ये घालते ना ती गोष्ट नावाड्याला जर 10 रुपये दिली ना ती अख्खं हिडून आणता येईल धरण. तो या 17 वर्षाच्या साधनेची किंमत किती? 10 रुपये. आणि 10 रुपयाकरता आयुष्य बरबाद केलं ना तो. म्हणून योगाची वाट जीवाला जमत नाही.
वैष्णव ज्ञानोबरांच्या प्रमाणे योग याग विधी येणे नोव्हे सिद्धी आयुष्य बरबाद चाललंय. घटका गेली पळे गेली अरे तास वाजे ठाणाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाला. काय झालं असं छोटं लेकरू शाळेत जायला लागलं. पहिलंच आता त्याचं पहिलंच वर्ष शाळेत जायला. आता शाळेत ते काही जाय ना म्हणून वडिलांना काय केलं त्याला सांगितलं बाळा शाळेत जाय मी तुला चॉकलेट देतो. ते चॉकलेटच्या आशेनं पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं मॅडम होती त्या शिकायला. त्या मॅडम जवळ बसून कुच करून पाच करून त्याला गोळ्या देते बिस्किट देते सुगडी देते. आपल्या काळात सुगड्या होत्या याच्या काळात खिचड्या आहेत. हा म्हणजे ते त्याला दिले नादी लावलंय ते जर घंटाभर खेळले मस्त राहिलं काही करमलं त्याला जरा बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर त्या मॅडमना पहिल्या दिवशी पोराला शिकलं 4 + 4 = 8. त्याला वाटलं वा मॅडम लई चांगली 4 + 4 = 8. त्याला नादच लागलाय 4 + 4 = 8. दिवसभर ते शाळेत तेच म्हणत घरी गेलं. वडील शेतातून आले कामावून आल्यानंतर का रे बाळा शाळेत गेलता का? मग पप्पा गेलो होतो आज लई आई झाली भरपूर खायला दिलं मस्त राहायला दिलं. पण मग मॅडमला काय शिकवलं त्यांनी सांगितलं मॅडमनं शिकवलं 4 + 4 = 8. वा 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 हुशार झाला तो. आता उद्या बी जाय बरं का. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलं सगळा खाऊ बांधून दिलं त्याला. गेले शाळेत गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅडमना शिकवलं 6 + 2 = 8. हे विचार करायला लागले डोकं खाजायला लागले. काल मॅडमना 4 + 4 = सांगितले आज 6 + झाले आपल्याला काय नाही भेटत ना खायला चांगलं. चला शाळेत 6 + 2 तर 6 + 2 काय नाही आपल्याला. गेलं घरी गेल्यानंतर वडिलांना विचारलं बाळा आज काय शिकवलं रे? त्यांनी सांगितलं पप्पा मॅडमना काल 4 + 4 = सांगितले पण आज आहे ना ते मॅडमला काही जमलंच नाही. ती 6 + 2 सांगत होती. 6 + 2 = अरे बरोबर होते ना 6 + 2 = 8 होता. बरोबर. तिसऱ्या दिवशी शाळेत गेलं आणि शाळेत गेल्यानंतर हे सगळं होतं त्याच्याजवळ. पण मॅडम त्याचं लक्ष होतं मॅडम आज काय शिकली म्हणून. आणखी तिसरा फ्यूज नाही टाकायची ती त्याच्या डोक्यात काय चालू झालं. आणि ते गेलं शाळेत त्या मॅडम कडेच लक्ष होतं. त्याचं खायाकडे लक्ष नाही कायाकडे लक्ष नाही. ते मॅडम कडे पाहत होते. एकटा मॅडमला वाटलं हा काय कलेक्टर कमिशनर होतो का ना इतका बारीक लक्ष देऊ राहिला. त्याने सांगितलं काय झालं रे तुला? काहून एकटा पाहतो म्हणजे मॅडम मी हे पाहून राहिलो तुम्ही आज काय सांगणार. मॅडमना सांगितलं भाऊ 5 + 3 = 8. त्याचे 3ही फ्यूज उडेल. शाळेतच जायचं कशाला? काय गरज पडली घरी तुकडे खायचे मस्त गल्लीत खेळायचं ना. चला जाऊ दे. त्यानं केलं ते घरी आलो वडिलांना हौशीनं विचारलं बाळा आज काय शिकवलं? म्हणे पप्पा अजिबात शाळेत जायचं नाही मला. तुम्ही काही द्या बिस्किटचा पुडा नाही तुम्ही अख्खे चॉकलेटच्या भरण्या जरी आणून टाकले मला शाळेत नाही जायचं. अरे भांडवल काय झाली? म्हणजे पहिल्या दिवशी 4 + 4 = 8 सांगितलं. दुसऱ्या दिवशी 6 + 2 = 8 सांगितलं. आज काय म्हणजे 5 + 3 = 8. त्या मॅडमला काही टकोर ठिकाणावर नाही तिथं आलं. तिलाच काही कळा ना म्हणजे अरे शिकायचं असतं असं सांगतच असतात मॅडम. सर उद्या जायला का शाळेत? पप्पा बर का आज जर मॅडमना नीट नाही शिकलं तर मी शाळेचं तोंड करणार नाही. त्याने सांगितलं बाळा जाय आजच्या दिवस तर जाऊन पाय. आता त्याचं लक्ष तिथंच. मॅडमना शिकवायला सुरुवात केली. मॅडमना सांगितलं 6 + 1 = 8. यानं दप्तर पाठीवर टाकलं घरी निघलं. वडील म्हणे काय आज कस काय लवकर आला? म्हणे पप्पा त्या मॅडमलाच कळलं ना अजून 8 कशी व्हायचे ती मला काय शिकेल. उद्दृष्टांच्या सिद्धांताकडे या. अरे कुणाला योगाचा मार्ग सांगायचा आहे कुणाला भक्तीचा मार्ग सांगायचा आहे कुणाला कर्माचा मार्ग सांगायचा आहे. पण हे सगळे मार्ग काय सांगतात? देवाची प्राप्ती हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. अरे सगळ्या संतांचं म्हणणं हेच आहे. नलगे दंडना मुंडना तुम्ही वासुदेव देव म्हणा. रंगचंदी साधना तुम्ही वासुदेव देव म्हणा. तुम्ही तुम्ही वासुदेव देव म्हणा.
सिद्धांत अद्वैत तत्वापर्यंत चालायचंय. भगवंताला आनंद नाम आहे. कोणतं कोणतं घेणार तुम्ही? आनंद नाम घेऊन चाला का? आनंद वाजाला वरळती, आनंद वाजाला वरळती, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचेनी गोपाळ पावे हरी. अरे हरी प्राप्त करायला कशानं केला जाईल? देव प्राप्तीचं साधन काय असेल? कलियुगामध्ये नाही चालत या गोष्टी. नाही 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 नाही, जप चालत नाही, तप चालत नाही, योग चालत नाही, यज्ञ चालत नाही. त्या क्वालिटीत आपण बसू शकत नाही. आपण सामान्य माणसं आहोत. मग सामान्य माणसाला काय जमत? अभंगाचं पहिलं चरण. सर्व साधनाचे सारा सर्व साधनांचे सार. बरं आहे, एका ठिकाणी सांगतात सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून या शुळ पाणी जपत असे वारंवार. सगळ्या साधनात सार जर काय असेल तर नाम. बघा नाम, तुम्ही आम्ही जे नामस्मरण करतो ना ते देहाचं करतो. बघा थोडं बारीक लक्षात द्या. आपण जन्माला आलो ज्या दिवशी आया हो, आम्ही जन्माला आलो तुमच्या उदरी त्या दिवशी दाईंबाईनं नाळ खांडला, बरोबर? नाळ खांडल्यावर त्या लेकराला तुम्ही घेतल्यावर त्याला काय नाव आहे का? उपदल्या बाळकाची नाव नाही दया पासी, ठेविलेली नाव्यासी होदेत उठी. त्याचं नाव काय ठेवलं? म्हाताराला म्हातारी आली काय आला असेल त्याचं नाव ठेवलं का नाही? सकाराम तुकाराम गणपत सरपत नाव ठेवलंय. कोणाला ठेवलंय? देहाला ठेवलं. आपलं नाव काय? जन्माला आलो का नाही काही नाव घेऊन आलो का? काही छातीवर शिक्का मारला होता या करा? नाही ना. मग आपलं नाव काय?
अवघडच वाटत होतं तुम्हाला. हा, आपलं नाव आहे देव, पण कळत का त्याला भ्रांती झाली. ज्या दिवशी नाळ खांडला ना तिथं तुटलं. आईच्या गर्भवासात तुम्ही आम्ही त्या स्वरूपाला पात्र होतो, पण ते तुटलं. तुटल्यामुळं झालं काय, आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख झाली. मी सकाराम तुकाराम गणपत संपत म्हणायला लागलो. आपण गणपत संपत आहे का? नाही ना. आपण काय म्हणतो सकाराम याला, अरे कसा मेला, तो तर पडेल तसाच 5.5 फुटाचा पडेल. मेलं कोण? जे मेलं त्याला ओळखीचं केलं का त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम बघा ते आकारात मोडत नाही. जे अक्षराचे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने. नाम आकारात मोडत नाही, नाम अक्षरात मोडत नाही. नामाला फाउंटन पेन चालत नाही, त्याला नाम म्हणतात. इथं नाथबाबा सांगतात सर्व साधनांचा सार शिवनाम. तुम्ही आम्ही दत्ताला बसतो, गणपतीला बसतो, साईबाबाला बसतो, स्वामी समर्थाला बसतो, आणखी कोणाला भजतो? महादेवाला भजतो. मग महादेव कोणाला भजतो? भजन करी महादेव हो, भजन करी महादेव, भजन करी महादेव, पहिलं चरण आहे भजन करी महादेव. पण सांगितलं का कोणतं तरी? तिथं उल्लेख आहे का? रामपूजी सदाशिव बरोबर आहे. रामपूजी सदाशिव 101% बरोबर आहे. पण भजन करी महादेव याच्यात कोणतं सांगितलं का? नाही. मग भजन कोणतं करतो महादेव? जे भजन करतो ना मायबाप ते भजन उघडं नाही. आणि ती परंपरा महादेवापासून चालू झालेली आहे. आपल्याला काय झालं, खरा देव सोडून दिला आणि नको त्या देवाच्या मागे लागलो. गेले विसरू ना खऱ्या देवा, खरा देव इतका सोपा आहे हो, पण सांगणाऱ्याला तो माहित नाही, त्याच्यामुळे ते सांगू शकत. मायबाप साधू संतांचा हेतू तोच आहे, जीवाला ती गोष्ट कळाली पाहिजे. सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाची. आडून बोलावं लागतं, त्याला डायरेक्ट बोलता येत नाही. आया हो, आमच्या आजोबा तुम्हाला ज्यावेळेस लग्न झाल्या डायरेक्ट नाव नाकामध्ये येते का? ऐ लक्ष्मी दे पाणी, ऐ लक्ष्मी दे वाढून, नाही ना? बाबा कसं आहे, डायरेक्ट हाकामध्ये येते का आमच्या आईला? नाही ना? खाना खुणा पहिले खाना खुणाच होत्या. जोपर्यंत
लेकरू होत नाही तोपर्यंत खा ना पुन्हा. लेकरू झालं का मोठ्या पोराचं मोठ्या पोरी नाव घेऊनच हाका मारित होते ना. हे नाही ए आया हो या नाव ठेवायला काही माहिती नाही. नाव द्यायला काय माहिती ते डायरेक्ट नाव हाका माहिती द्यायला काय घेऊन द्यायला सारं सोडून देईल. हा पण आमच्या आई वडिलांनी ज्यावेळेस त्यांचे लग्न होऊन आले ना त्यावेळेस ते मोठ्या पोराचं मोठ्या पोरीचं नाव घेत होते का बरोबर आहे की नाही. डायरेक्ट नाव घेता येत सायच्या बायकोला ना डायरेक्ट नावानं हात मारता येत नाही. देवाला डायरेक्ट हाका मारता येईल का. हाका मारी जाच्या नावे हाका मारी जाच्या नावे हाका मारी जाच्या नावे, हाका मारी जाच्या नावे. त्याचे नावच नाही ठावे, नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे. नावच नाही ठावे. हाका मारी जाच्या नावे, हाका मारी जाच्या नावे, हाका मारी जाच्या नावे, हाका मारी जाच्या नावे. नामाला हाताने करायचं नसतं, पायाने करायचं नसतं, वैखरी करायचं नसतं, ध्यानाचं करायचं नसतं. नामस्मरण बघा ना ज्ञानोबा सुद्धा सांगतात ज्ञानादेवा पुसे निवृत्तीशी ताड. मग राम गगन उनवाडे का कृष्ण गगन उनवाडा असेल का. तुम्ही आम्ही ज्याला बसतो तो गगन उनवाडा असेल का नाही. ते आडवं बोलतात, जे आडून बोलतात जीवाला ते डायरेक्ट कळत नसतं. म्हणून नाथबाबा सांगतात सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम. जो भगवान महादेव ज्या जपाचा अहोरात्र भजन करतोय ते भजन जीवाला कळायला पाहिजे. आणि तीच परंपरा महादेवाची पुढं कलियुगापर्यंत आली. पण जीवाला तेवढं पुण्य नाही कोपरगड बाबा, जीवाजवळ बी तेवढं पुण्य नाही. ज्याची कारण ही गोष्ट प्राप्त करायला सुद्धा जन्मजन्मी आणि बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नाही तर तसं पूर्व पुण्य जाते आते पुण्यारी. पूर्व पुण्य जाते जन्मीचं पुण्य लागतं त्या गोष्टीला जीवनात या करता. कलियुगामध्ये खूप कमी आयुष्य आहे देवा तुम्हाला आम्हाला. आणि आता आपण शेवटच्या टप्प्याकडे चाललो. कलियुगाच्या शेवटच्या चरणात हे लोक गण म्हणतात आता इतके लाख राहिले तितके लाख राहिले दे सोडून. सांगणाऱ्याच्या टोकऱ्यात नाही राहिले. राम अवतार होऊन किती वर्ष झाले. 10,000 वर्ष झाले बरोबर. 10,000 वर्षानंतर कृष्णाचा अवतार. राम अवतारानंतर कृष्णाचा अवतार. आता किती वर्ष झाले कृष्णाच्या अवताराला. बुवा म्हणला बैल का म्हणता तुम्ही हात म्हणायचं. 5,500 वर्ष झाली बरोबर. झाले 5,000 झाले. मग रामानंतर 5,000 वर्षानंच कृष्णाचा अवतार झाला ना. 10,000 जर आज झाले तर मग जर रामाच्या काळात कृतयुग होतं नाही त्रेतायुग होतं. त्रेतायुगानंतर द्वापारयुग 5,000 वर्षानं झालं बरोबर आहे ना. जर बारीक कीर्तन ऐका बरं का. 5,000 वर्षानंतर जर द्वापारयुग होत असेल तर मग त्याच्यानंतर किती दिवसाला कलियुग यायला पाहिजे. म्हणून आपण शेवटच्या टप्प्यात चाललो. आता हे विनाशाकडे चाललायचं. तुम्हाला आम्हाला लय वाटला आज मला ये नातीचं लग्न पाहायचं. अरे गचरा आहे आपल्या हातात आहे का नाताचं लग्न आणि नातीचं लग्न पाहायचं. आयुष्य निघून चाललं माय बाप. सार्थक कधी करून घ्यायचं आहे.
परमार्थ इतका सोपा आहे, नाम इतकं सोपं आहे बघा. तुमचं आधार कार्ड खरं आहे की नाही? आधार कार्ड खरं आहे, पॅन कार्ड खरं आहे की नाही? खरं आहे ना, बरोबर आहे की नाही? पासबुकात असलेले पैसे खरे आहे की नाही? सारं खरं आहे. मग देवाचं नामस्मरण खोटा सांगा. कशाला म्हणतात नामस्मरण? सगळेच म्हणजे नामस्मरण करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. बरं, तुम्ही आम्ही जो संसार करतोय त्याच्यात किती जरी कमवलं तर सगळे वाटी घेते की नाही? सगळे वाटी घेते, बरोबर आहे की नाही? भांडू घेते, कोर्ट कचार करू घेते की नाही? बरोबर आहे की नाही? आपण काय धोत्राला गाठीला मारू करून ठेवलं. मग सारं वाटून घेते. म्हातारी कांद्याचे जाळीत काढून देते. म्हातारा मंत्री कसं तिथं एखाद्या म्हणतं का टिकोर घेऊन टाक. तुमची काय टाप येईल तुम्हाला कामायचं असेल तर तुम्ही गुंठावर घेऊन दाखवा. म्हणता येत नाही, पण काय करते आता पोर यंगरड जाईल. आपल्या एक आयुष्य ते गेलं दुसऱ्या करताच गेलं का नाही? मग आता विचार करा, जे राहिलं ना शिल्लक त्याच्यामध्ये नामस्मरण करा. तुम्हाला ज्या देवाचं आवडत असेल ना त्या देवाचं करा. असं काही नाही. जोपर्यंत जबाबदारी अर्जुना हा बोलून भेटे म्हणा तबवरी या साधना भजाव्याची लागे. जोपर्यंत तुमच्यापर्यंत पुण्य फळत नाही तोपर्यंत ब्रह्मनाम जीवनात येत नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनात संत आला, ओरिजिनल संत आला, त्या दिवशी तुकोबाराय सांगतात पुण्य फळले बहुत दिवस गुरु करायला जायची गरज नाही. लोक ट्रांगा गुरु करायला चालले. गुरु करायची गोष्टच नसते, गुरु जीवनात येत असतो. तुम्ही नवनाथ ऐकत नाही काय? नवनाथ ऐकायचे ना का नाही? लाईत असं ना तुमच्याकडे नवनाथ का नाही? नाही नवनाथ लाईच्याकडे. नवनाथामध्ये मग चिंद्रनाथाला गोर तिकडं सौराष्ट्रात जावं लागलं ना, खाडा उतरायला का गोरख आला होता ट्रक करून इकडं नाही ना? मग चंद्रनाथ तिथं गेले, खरडा उकिरला. तुमच्याजवळ जर पुण्य ओरिजिनल असेल ना, ओरिजिनल पुण्य जर जीवाजवळ असेल ना, सद्गुरुनाथ उठत बसत घर पुसत येतात. माझ्या जीवनामधला अनुभव आहे हा. मी लय यंगट माणूस. लय ग होता मला ज्ञानाचा पहिले. सध्या करायचो लय ग, कोणीच ऐकत नव्हतं. हे आमचे साक्षीला महाराज सगळं आम्ही 10 वर्ष सगळं फिरेले गणेश भवनाने लय ग. पण ज्यावेळेस ओरिजिनल संत जीवनात येतं ना मायबाप, बघा 3 दिवस मी सद्गुरू संघ वाद घालीत होतो. किती? 3 दिवस. आम्हाला सकाळच्या 9च्या भाकरी रात्री 2:30 वाजेला खायला. गुरु करावा बळकट त्याचं धरायचं मनगट. हिनं माळ घातली म्हणून तिनं घातली, याला घातली म्हणून त्यानं घातली. शेजारणीने केलं ग, पंढरीला नेलं ग, नाही जमते. शास्त्र सांगते गुरु करावा बळकट त्याचं धरायचं मनगट. प्रश्न विचारायचे 2, पहिले सांग मी कोण, नंतर सांग देव कोण. ज्यावेळेस 3 दिवस झाले त्यांनी सांगितलं भाऊ माझ्या घरी काय तुकडे भेटत नाही का? आणि ज्यावेळेस त्यांनी अनादी काळाची असलेली जी परंपरा घोषणा मुख्य महाविष्णू चैतन्याचे निश्चेष्टित बसलेले ब्रह्मा विचार करताय काय करायचं. 12 वर्ष निघून गेले, सृष्टी करता येईना. सृष्टीच्या उपक्रमात पूर्वी गाविलोत्तमा वेडा आईचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टी ना करू शके,
मद ईश्वराचे नाव ओळखे तो थोरू केला एके नामे त्या अद्वैत तत्वानं चैतन्य शक्तीनं हंस रूपी पक्षाचं रूप धारण केलं. जरा बारीक परमार्थ ऐका. हंस रूपी पक्षाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाच्या कानात चोचीला पेरलं. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला संप्रदाय म्हणतात. सांप्रत काळात असलेलं तत्व जशाच्या तसं शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणे याला संप्रदाय म्हणतात. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवाच्या कानात पेरल्या ब्रह्मदेवावर परिणाम व्हायला लागला. ब्रह्माने तप केलं आणि तप केल्यानंतर ब्रह्मदेवाला सुचलं का आपल्याला असं करायचं. ती गोष्ट ज्ञानदेवामध्ये निघाले. सद्गुरूंना केले कोढे माता हात ठेवून पुढे बीजाची वाहिले. त्याला परंपरा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, निवृत्ती दादानं माझ्या सद्गुरूनं काय केलं, कर्णपटलाचं चाड केलं. लोक म्हणतात कान फुगावं लागायचे. कान काय याचे कान फुगले, जे फुगायचं ते नाही फुगती तर दुसरे फुगीचे बोलले करून घाबरलं तर त्याचे बी कान फुगावं लागायचे. मग आई काय त्याची गुरु झाली का? नाही ना. बघा, कर्णपटलाचं चाड केलं आणि अद्वैत तत्वाची खेळ ज्ञानोबरायांमध्ये निवृत्ती दादाने केली. यावेळेस हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊनी केली सुखी. आणि ज्यावेळेस ती कृपा झाली, मुक्ताई सुद्धा सांगते, गुरुने मला पाजिला भांग पाजिला भांग पाजिला भांग. बावळट असन गुरु भांग पाजायला. परमार्थ काळाला मी 1 किलोचा भेजा लागतो. ज्ञानोबरा येडे असतील का? मुक्ताईचे गुरु ज्ञानोबरा आहे. मुक्ताई सांगते, गुरुडे मत पाजिला भांग अरे मग मत घडला संत संग. मी ज्यावेळेस त्या गोष्टीला रत झाली, मी तया गोवळा रत लिये. परिपूर्ण रत झाल्याबरोबर माझ्यावर परिणाम झाला आणि परिणाम झाल्यानंतर वेळी झाली वेळी झाली वेळी झाली वेळी झाली डोळ्यातून असं रवात नाही द्यायच्या. काऊन कांदा साध्या कांद्या सळल्या कांद्यात जर ताकद आहे तर भगवंताच्या नावात काही ताकद असेल का नाही? विचार कधी करायला पाहिजे का नाही? साधी मिरची जर लागली अंगाला तर आग होती का नाही? 6 महिन्यात कधी होती आग? ताबडतोब होती का नाही? म्हशीसारखं पाण्यातून बसा लागत आहे, लय आग उघडायची का नाही? अरे सामान्य गोष्टीमध्ये जर त्याच्यात ताकद असेल तर ब्रह्मनामामध्ये काही ताकद असेल.
जन्मीचं पाप, अनंत जन्मीचं कर्म आणि वासना जाळण्याचं काम. पर्वत जळतील पापाचे. किती पाप केलं असेल तुम्ही? आम्ही वाड्यापाळी इतकं तर नाही केलं ना. सांगायला वाड्यापाळीतच गोड लागत आहे, पण बदल वाड्यापाळ्याचा जर बघा ना. शुभयाच्या वलक्या दत्त कपिला म्हणे, शुभयाच्या वलक्या दत्त कपिला म्हणे, शुभयाच्या वलक्या दत्त कपिला संत देव झाले. देव पाहावयाची गेलो ते देवाची ओटेल. तुम्ही आम्ही परमार्थ करता करता उशा पाहायला अगरबत्ती लावायची पाळी आली तरी काय देव होत नाही. स्वप्नात सुद्धा देव यायला तयार आहे. कारण काय? मार्ग चुकला. मार्ग संतांच्या मुठीमध्ये. संताला भेटलं पाहिजे. संत मरून गेले आमच्यासाठी धडकले, आम्ही तुमचे करून पडा आमच्या पाया. खरा परमार्थ जगाला लागत नाही. जगाचं बिल उतवालय. बाप भूमी से बारी. लय खाली येऊन बोलला असतो कविदासाच्या भाषेत. नको आता आपण व्यासपीठावर विठाला विठाला वाढत चाललाय. भक्तीच्या नावाखाली इतकं मरणाचा पाप वाढत चाललाय. समाजही चांगला आहे, सोन्याहून पिवळा आहे. समाजाला कळतंय तुमच्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था केलेली समाजाला. पण आम्हाला एवढी आग लागली लोकेशना वित्तेशनाची का आम्ही भ्रम जाईना आमचा वाला. अरे तूच म्हणतो कोणी नाही कोणाचं. शेवटी तू लोकांना सांगायचं काय नुसतं? अय तू मेल्यावर काय तुला पैसा जाणार आहे का? लई घेऊन राहिला तू जाळीन का पैशात? तू बी चोरालाच खीर करून राहिला. तू काही वर बोखंडी बांधून येणार नाही. आज तुला बी कळाना. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हारोनिया. देव सोडून दिला आणि कर्म करायच्या नादी जीव लागला. डोंगराच्या डोंगर कर्मच करू राहिला. धर्माच्या नावाखाली इतकं पाप वाढत चाललं पाहिजे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे खाणाऱ्या पिणाऱ्याला नाव नाही ठेवलं. नाही 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 नाही. नामाशी विरमुक्त तो नर पापिया. अरे लोकांना देव सांगतोय तूच किती मोठं कर्म करतोय हे तुला सुद्धा कळणार रे बाबा. कोणाचं काय जाईल ज्याचं त्याच. हो कोणाचे काय बा गेले स्वतःचे मनहित स्वतः केले. हे जरी न ऐकाल मग दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून. आमचं काय जाईल आम्ही खाऊन निघू. आमचं काय जाणार? हे जरी नाही काढलं मग तो तेरा गेली जरी नाही काढलं. एका जण धनी आमचं काय रे काही जाणार नाही. संताचं कधीच काही घेत नाही. संत बीज पलटे नाही युग गए आनंद. हर युग में अवतार धरे फिर संत के संत. पण देव माफ करणार नाही. देव माफ करू शकत एखाद्या वेळेस देवही माफ करेल, कर्म माफ करणार नाही माय बाप. म्हणून जीवनामध्ये नामस्मरणासारखं सोपं साधन काहीच नाही. चालता चालता करता येतं, बसल्या बसल्या करता येतं, पडल्या पडल्या करता येतंय. आता हे म्हातारी माणसं एवढं ज्ञानवरच आहे नाही. यायला रात्री झोपा येत नाही. पाठ 3ला उठून बसायला. मग काय करताय? हिच्या कोंड्या राहिल्या तिच्या खरोड्या थापायच्या होत्या. आज तुम्हाला घेणं काय? आपल्या कोंड्या वाळून चालल्या नाही.
खरंच आहे. आता करून राहिले ना ते पोरायला पोरं पाखरं झाले ना ते. आपण काय म्हणतो पाखरं उडायला लागले. अरे पाखराचे पाखरं उडायला लागले आता. आपण कशाला गुंतून पडायचं. मग अशा जीवन बसल्या बसल्या तर नामस्मरण करायला पाहिजे की नाही. बसल्या बसल्या करता काय. अरे जायची शिदोरी संख्या तयार करा. हे किती जरी बाकीचं केलं ना संघ न येणार आहे. याच्यात कोणी किती जरी नामस्मरण केलं कोणी वाटून घेणार नाही. किती जरी केला तर कंटाळा येणार नाही. नामस्मरण अशी गोष्ट आहे. मला त्या टायमात तुळशीचे पानं घातले का नाही तुम्ही त्या का नाही. मग ते एवढं का सांग. मग मेल्यावर तुळशीचे पानं कमण्यापेक्षा जिवंतपणी माळ घालून घेतली काय रोग फुटतो. पण आता का वय का मग काय दात फायडर करतो का. समजून घ्या. हेच नाथबाबाला सांगायचे साधनांचे सार. सगळ्या साधनांमध्ये खूप सोपं नामस्मरण आहे. कारण साधू संतांनी सांगितलं ते आमच्यासारखे वाचून नाही सांगत. आमच्यासारखं ऐकून नाही सांगत ते. संत सज्जनान घेतली संत सज्जनान घेतली प्रचिती. संत सज्जनान घेतली प्रचिती. साधू संतांना त्या गोष्टीची प्रचिती म्हणजे अनुभूती. संतांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि मग जगाला ते सांगण्याचा प्रयत्न केला. कारण जगाला जे जमणार नाही ना हे संताला कळालं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं अभंगाचं दुसरं चरण. योगाची कसवटे. योग या करायची गरज नाही तुम्हाला मला माय बाप. कारण संसारी जीवाला ते जमतच नाही. काय झालं सुनबाई नवीन करून आणली ती शहरातली होती. आता ती शहरातली होती. आता ती सुशिक्षित असल्यामुळे ती योगा करायची. सकाळी 5 उठली की रामदेव बाबा लावून द्यायची चॅनल. ते चॅनल लावलं की ते रामदेव बाबा सांगत हात करा तसं करा भानगडी करा. आता तो सांगायचा सास को अंदर लेना सास को बाहेर सोडणार. आता हे खेड्यात आली ती पोरगी. शहरातली पोरगी खेड्यात आली. ती सकाळी लावून दिलं का तिची सासूबाई जुन्या पिढीतली. तिला वाटत ही जिंकली हे काय धडाचं निघलं नाही. ही माया मुळावर उठली. आता ती तिच्या मुळावर उठली का कळत नाही ना जीवाला. सास को अंदर लेना सास को बाहेर सोडणं म्हणजे मटेरियल बाहेर काढायचं का नाही ना. त्याचा अर्थ जसा
आपल्याला कळत नाही तसा परमार्थ तुम्हाला आम्हाला कळत नाही. त्याचा उद्देश वेगळा आहे. श्वास म्हणजे श्वास. आज घ्यायचा बाहेर सोडतं चालू आहे का नाही रात्र दिवस. मग परमार्थ हातापायानं करून चालल का. मराच्या टायमाला श्वासात धकतो ना. मराच्या टायमाला काय जातं नाकाचा शेंडा वाकडा झाला म्हणजे तर दांपर मग नाकाचा शेंडा वाकडा झाला म्हणजे काय झाला. अरे निघून गेला वारा निघून गेला वारा जे निघून जाताना ते ओळखीचं करत नाही. देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी. मायबाप देव आपल्यातच आहे. आयुष्यभर देव देव करीत हिंडतो. विठ्ठलाच्या साठी सारा देह जाणला. विठ्ठलाच्या साठी सारा देह जाणला. सांग कुण्या ठाई विठ्ठला मिळाला. कुठे मिळाला विठ्ठल. ज्या विठ्ठला करता रात्रंदिवस मी फिरतोय तो विठ्ठल आपल्याला कळाला का नाही. तो विठ्ठल आताच आहे. जनाबाईला तो कळाला. हो जनाबाई सांगते हृदय बंदी खाना केला. कोणता जो कोडला सर्व घरती राम जनाबाईला विठ्ठल कोणला. या प्रमाणामध्ये राम कोणला. कोणा कृष्ण कोणला. मग ते कोणले का जो कोणला ना तो संताच्या मध्ये येतो. आणि तो संताला जर जाणून घेतलं ना तर आपल्याला हरिभक्तीशी उपाय धरावे संताची तेने साधती साधन. संताशिवाय देव कळू शकत नाही. संताशिवाय देव कळत नाही. आता जर तुम्ही आम्ही बघा इतकं करतो आपण देवदेव इतका देवदेव करतो पण आपल्याला वैताग आहे का नाही. ते देव करून बी टेन्शन. लोक देव केला का खेळ येतो. देव केल्यावर कसं काय खेळ येईल. उलट देव झाला पाठावर नसते विघ्न येते करा. आणि देव आपला ना त्याच्यासाठी योगाची गरज नाही. ना बाबा सांगतात न लगे योगाची कसवटे. तुम्ही आम्ही योग करू शकत नाही. नाही बाबा नाही नाही आपल्या हातात आले पाटे ढिले झाले काय योग करणार आपण. योगाला इतका योगाला देव सापडत नाही बरं का. योगियांच्या ध्यानी जाताना तुळसी त्यांना सुद्धा देव जे हिमालयात पैसे ना पाठीला पोट लागले द्यायचे त्याच्या स्वप्नात सुद्धा देव जायला तयार नाही बरं का. संताचा देव इतका सोपा आहे इतका सोपा आहे. तो तू आम्हापास क्या बात असेल. म्हणून चालेल का मागे पुढे उभा राही सांभाळी. माग दिसाना पुढे दिसाना दिसायची गोष्ट कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला. 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 ती गोष्ट बोटानं दाखवता येत नाही. देव जाणता जाणता देव जाणावा लागतो. देव अनुभवावा लागतो. आणि ज्यावेळेस जीव अनुभवावा लागतो नाम त्याला साधन. नामाची साधना करता 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 जीव ज्यावेळेस पुढं पुढं जसं जसं चालतो
तसं तसं भगवान परमात्मा साधू संत आपल्याला मार्गदर्शन करतात. भागली आमज वाहतील कडे, जर आपण त्यामध्ये मार्गात थकलो ना, साधू संत तुम्हाला मला मार्गदर्शन करायला तयार असतात. बघा, संतांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला. सामान्य जीवाला एकही गोष्ट करता येत नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात घडी जप तप अनुष्ठान, घडी जप तप अनुष्ठान, घडी जप तप अनुष्ठान, घडी जप तप अनुष्ठान, सामान्य आपण जर गुरु केला ना, तर ते आपल्याला सांगतात मला जपली पाहिजे. बरोबर, आपण मला जपतो, जप सांगायचं. जप करतो का नाही आपण? माळ जपता 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 काय झालं, एका गावात गरीब माणूस होते बिचारे, लोकांची तिथं सालाना होते आणि सालानाच साल करता करता तेव्हा काय 15 रुपये साल. मग ते शेताचे काम करायचे, पण लेकरं 4 लेकरं होते, 4 पोरं होते त्या. मग त्या गरिबीमध्ये त्यांनी ती पोरं शिकवली. डॉक्टर, वकील, इंजिनियर मोठमोठे झाले. एमडीला ट्रेनिंग द्यायचं, एमडी डॉक्टरला ट्रेनिंग द्यायचं, एक पडे द्यायचं. इतके शिकले पोरं, 4 पोरं शिकले. 4 कोणी मुंबईला, कोणी पुण्याला, कोणी नाशिकला, त्याची त्याच्या संभाजीनगरला राहायचे. आता बाबाची वय झालं, म्हातारामध्ये राहायचे घरी, वय झालं. मग आजीबाईनं निरोप पाठवला, गावातून एक पोरगं चाललं. म्हणजे भाऊ तू चालला ना शहराला, त्याला लागतात पोरायला सांगून दे, तुझ्या भावाला फोन लावून दे, तुझ्या बापाची तब्येत सिरियस आहे आणि लवकर भेटायला ये. दृष्टांत काय सांगतो पावर का, कीर्तन आपल्याला आता आवडायचं. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, वडिलांची तब्येत सिरियस आहे. त्याच्यापर्यंत निरोप गेला. त्याला तिन्ही भावाला फोन केले, चला पटकन आपल्या वडिलांची तब्येत सिरियस आहे. ते मुंबई पुण्यावाले पटपट आले, विकाले, जो विमानानं आला ते आले, पटकन आले. त्याच्या घरी गाड्या, कोटीने पैसे येते जोड आले. आल्यानंतर वडिलाला घर घर लागेल. घर घर लागल्यानंतर ती आजीबाई तिथं होत्या आणि ते दरवाजेवर होत. आता ते वासू केसू वासू केसू वासू केसू म्हणायचं. वाटलं आपल्या वडिलांना आपल्याकरता खूप कष्ट सहन केलेले आणि आज जे आपण एवढे मोठे कोटीचे बंगले आपल्या जवळ, कोटीना पैसा आहे आपल्या जवळ, या वडिलांमुळे, त्यांच्या पुण्याईमुळे. आपण काय करू, आपल्या वडिलांना काहीतरी बोलायचंय, आपण यांना ताबडतोब. आता ती एमडी डॉक्टरला ट्रेनिंग देणारा माणूस होता, त्याला कळालं ना, अरे यायला जर 2.5 लाखाचं इंजेक्शन दिलं ते 2-5 मिनिटं बोलतील निदान. आपल्या वडिलाला मारताना का होईना देवाचं नामस्मरण येईल, म्हणजे त्याला काय होईल, मोक्ष भेटेल. त्याने काय केलं, स्पेशल गाडी केली, संभाजीनगरला घेऊन गेले. आता ते गेल्यानंतर मोठ्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्या म्हणलं डॉक्टर साहेब असं आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे, मी असा आहे तसा आहे. त्याने त्याची सांगितलं तिकडे. त्यांनी मग ते सगळेच कामाला लागले. ते म्हाताऱ्याला डायरेक्ट आयसीयू घेऊन गेल्यानंतर सांगितलं बाबा 2.5 लाखाचं इंजेक्शन द्यायला लागेल. म्हणजे मला माहिती, मी रोज लोकांना ती ट्रेनिंग देतो, देऊन टाका, आम्हाला काही पैशाची कमी आहे का, देऊन टाका. त्यांना सांगितलं फक्त म्हातारं 2 मिनिटं बोलत. ते म्हणजे 2 मिनिटं का व्हायना, 2.5 लाखात 2 मिनिटं का व्हायना, पण आमच्या वडिलाला मारता मारता देवाचं नामस्मरण करायचंय. यांना 2.5 लाख पहिले काउंटरला जमा करून घेतले. इंजेक्शन भरलाय, म्हाताऱ्याला टोचलंय. म्हातारी जवळच होती, पोरं जवळच होती. इंजेक्शन टोचल्या 1 मिनिटात इंजेक्शनाचा परिणाम झाला. म्हातारं म्हणतं, म्हातारे तुला कवाचा म्हणतो
वासरू केरसुणी खाताय वासू केसू वासरू केरसुणी खाऊ राहिले तुला कळाला का अरे अख्खा आयुष्य संसार केला आणि मरताना नामस्मरण घेईल कसं नाही ना माय बाप त्याच्याकरता जागत असताना जीवन जगत असताना सतत भगवंताचं नामस्मरण करा चालता बोलता बसता उठता झोपताना खाताना पिताना सगळ्या गोष्टी हरी बोला दळिता हरी बोला कांडिता उठता बैसता हरी बोला जप जरी करायला लागलं ना माय बाप जप माळ जपता जपता सुद्धा आहे ते कुत्रा हाकत झाला जप गेला मागे मग जप करता येईल का नाही करता येत जप करता येईल का एका पायावर उभं राहाय म्हणलं तर नाही करता येणार नाही करू शकत तप तुमच्या आमच्याकडून होऊ शकत नाही अनुष्ठान ते मग बिचारे बसलेले माय बाप अनुष्ठान करतोय आपण वाणीला मौन आहे पण मनाला पुढे मौन आहे वाणीला मौन आहे बोलायचं नाही पण तरी म्हणून राहिलं पाणी लागत आहे द्यावाच लागत आहे सर्व इंद्रियाला एकत्र करून ज्यावेळेस केल्या जात ना हो अनुष्ठानामध्ये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि या सगळ्याचा मालक मनाला आवरावा लागत आधी मन घेई हाती परमार्थ करत असताना मन जिंकावा लागत आणि मन आमचं सारं बोकळू राहील मन ओढाय त्या पिकातला ढोर अरे किती हाकला फिरी येत पिकावर त्या मनाला जर हाकलायचं असेल तर काय करावं लागेल येणं सरपण घ्यावं लागेल मन हाकलन कशाला मन हाकलण्याकरता मनाला परमार्थामध्ये मारावं लागतं जोपर्यंत मन मरत नाही तोपर्यंत तुमच्या परमार्थाला सुरुवात होत नाही संतांनी केलेला परमार्थ संतांनी केलेलं नामस्मरण परिपूर्ण देहाचा विसर पडेपर्यंत केलं मन माझे मरून गेले मन माझे मरून गेले मन माझे मरून गेले मन माझे मरून गेले माझे मरून गेले मज केले अमर 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 मज केले मनाची एकाग्रता बुद्धीची एकाग्रता इंद्रियाची एकाग्रता कशाला होईल हे जीवाला कळत नाही म्हणून ह्या सगळ्या अवघड वाटा जीवाला कळत नाही म्हणून नाथबाबा सांगतात तुम्ही नामस्मरण करा हे सगळ्याच पुण्य तुम्हाला कळत हो कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने एक हरी नाम जपताने एक हरी नाम जपताने कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने एक हरी नाम जपताने एक हरी नाम जपताने कोटी कोटी यज्ञ सांगितला नित्य जाताने रोज जरी करीत असला त्याची बरोबरी एका नामस्मरणामध्ये एक हरिनाम जपता घडी म्हणून नामस्मरण करा शिवनाम म्हणा दत्त नाम म्हणा हरिनाम म्हणा राम नाम म्हणा सगळ्यांचं म्हणणं एकच आहे आता मी तो आहे ना तुम्ही मला महाराज म्हणता बरोबर मी घरी गेलो का पोट मला पप्पा म्हणतात बरोबर मी ड्युटीला गेलो का लोक मला साहेब म्हणतात मग मी बदलेले का मी तर तोच आहे ना फक्त माझे काय आहे रोल आहे कुणाचा काका आहे कुणाचा पप्पा आहे कुणाचा मामा आहे कुणाचा भासा आहे कोणाचा काय कोणाचा काय कोणाचा काय कोणाचा काय केवढा तो आहे का तो तर एकच आहे की नाही तसा सगळ्याला तेच सांगायचंय हरिनामही तेच आहे राम नामही तेच आहे दत्त नामही तेच आहे नाम एकच आहे एक नाम हरी द्वैत नाम पुरी अद्वैत कुसरी सगळेच झाले अद्वैत कुसरी सगळे नाही झाले तुम्ही भाग्यवान या महात्म्यांच्या
जपानुष्ठानाच्या माध्यमातून ही सेवा मला मिळाली. यथामती अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या संत माई बापाच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक त्या प्रभूचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा नामासारखं साधन नाही मायबाप. खूप सोपं साधन आहे नामाचं. संतांनी एवढ्या रीती पद्धतीनं सांगून त्याचं वर्णन केलेले 4 वेद 6 शास्त्र 18 चौवेदी जाण 6 शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाते त्या नामालाच गात असतात. परंतु नाम ओरिजिनल ज्यावेळेस जीव नामाचा जप करतो, ओरिजिनल जप सांगायला मी तुम्हाला, ओरिजिनल नामाचा जप ज्यावेळेस जीव करतो ना त्यावेळेस त्या जीवाला परिणाम यायला लागतो. जसं 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 जीव नामस्मरण करायला लागला तसं तसं त्याच्या देहावर बदल व्हायला लागतो. हो, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. परिपूर्ण देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडल्यानंतर आज काही क्रिया होत असतात. आज क्रिया झाल्या म्हणजे ब्रह्मानंदाला टाळी लागत असते. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाची सांभाळी. देहाचा परिपूर्ण विसर पडतो. जीव शिवाला प्राप्त होतो. जीव शिव ऐक्य जिथं झालं बघा, किंबहुना सोय जीव आत्मयासी लाय ते जे होय तया नामसु. जीवाची आणि शिवाची ज्या ठिकाणी भेट होते ना, जशी आता लासूरची जत्रा झाली ना, त्यात खूप जत्रा भरली, येण्यासारखी जत्रा भरली, चिकार माणूस माणसाला घासून जायला लागली. अशा प्रसंगामध्ये छोटं लेकरू संगत राहतं. आईच्या डोक्यात राहतं चिकाटाचं भुगण घ्यायचं, सोऱ्या घ्यायचा, 3 पायाचा घ्यायचा, 2 पायाचा, तिच्या डोक्यात राहते. ते लेकराच्या डोक्यात फुगे त्याचं राहते. अशा प्रसंगामध्ये ते लेकरू आईचा हात धरून चाललेला असतं. परंतु अचानक त्या लेकरानं त्या फुग्याच्या नादात पायी आईचा हात बोट सोडल्यानंतर आई त्या सोऱ्याच्या नादामध्ये ती त्या गल्लीला निघून गेली. लेकरू फुग्या मागे निघून गेलं. चुकलं लेकरू. चुकल्यानंतर त्याला कळालं आता फुग्यावाला लांब निघून गेला, याची आई इकडे निघून गेली. चुकलिया माय पुता संकटी, एकाके बहु काळे झाली भेटी, त्या संधी माझी उडे अजवार. लेकरू रडायला लागलं, काय पकडून रडायला लागलं. तिकडे ती बाई छाटर वाढायला लागली. वाणी तिनेच होतं, लय दिसानं झालं, मग काऊन सोडून दिलं. वाणी तिनेच झालं, पण ती तिकडं आळती, हे इकडं आळती. 2-4 घंटे लेकरू भेटलं नाही. परंतु कुणाला तरी कळालं गावाच्या सकाराला, अरे हे आपल्या ते बाबड्याचं पोरगं आहे. त्याला हातात धरले. त्या बाईला पाहत ती बाई याला पाहते आणि जवळ आल्यानंतर ज्यावेळेस माय लेकराची भेट होते ना, त्यावेळेस दोघांच्याही नेत्रातून अश्रुधारा चालतात का नाही? चालतात ना. का अनंत वेळेपासून, बऱ्याच वेळेपासून माय लेकराची जशी ताटातूड झालेली होती, भेटल्यानंतर जो आनंद होतो तसा आनंद जन्मापासून तुम्ही आम्ही देवाला भेटलो नाही. किती जन्म व्यर्थ गेली ना भेटलो प्रभूला, त्या प्रभूची तुमची आमची भेट नाही. म्हणून जीवानं देवाने एवढ्या अपेक्षेने आपल्याला पाठवलं की निदान हा जीव माझं भजन करून माझी प्राप्ती करून घेईल. आणि त्याचं साधन नामस्मरण आहे. सहज बोलण्याचा प्रयत्न केला. वाणीच्या माध्यमातून काही अपशब्द तुम्हाला लागले असतील ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. परंतु साधू संतांची तळमळ एकच आहे, नामाशिवाय कलियुगात उद्धार होऊ शकत नाही. आणि ते नाम आपल्याला ओरिजिनल मिळालं पाहिजे. चांगल्या संताला शरण जा. ज्या भगवंतावर तुमचा श्रद्धा भाव विश्वास आहे त्या भगवंताला सांगा, भगवंता माझ्यावर कृपा कर
आणि मला अनादी काळात असलेलं ब्रह्मनाम मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा येऊनी की जो धागा 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात ते ब्रह्मनाम जे मला मिळालं का अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होती. ते किती सोपं आहे अभंगाचं शेवट. एका जनार्दनी सोपे अतिशय सोपे. हो हात पाय ज्या दिवशी बॉडी खराब जरी झाली ना तरी नामस्मरण करता येतं बरं का. माणूस कोमात जरी गेला तुम्हाला कळू राहिलं का कीर्तन संपलं. माणूस कोमात जरी गेला तर त्याला नामस्मरण करता येतं. फक्त गुरु तसा भेटला पाहिजे. गुरु जर खिशे कापू भेटला ना तर खाल्ला पण निघायला सुरुवात करावं लागेल. गुरु संत आमच्या संतांनी निरपेक्ष निराकांक्ष आणि निस्वार्थ कार्य केले. एका जनार्दनी मांडलेले दुकान हो ही म्हणाय करताच राहिले. आम्ही करतो काही उपकार नाही करू कोणावर. आम्हाला फक्त साधं संतांचे उपकार या संत महात्म्यांचे उपकार म्हणून चाललाय ते जीवनामध्ये. इतकं सोपं साधं नामस्मरण आहे तेवढं करावा. एवढं ज्या दत्तात्रय महाराजांनी एवढं कार्य केलं. आपण महाराष्ट्राचे लोक होत्याचे ना ते जित्याचे पितर. जोपर्यंत आई बापाला धक्का तोपर्यंत खायला देत नाही. 8ला चालू झालं संपीत नाही तर कसं करायचं आवरायचं हा मी काय सांगा तुमचं पाऊस तुमची बॅटरी डिस्चार्ज झाली झाली. इतकं सोपं आहे. जोपर्यंत संत असतात तोपर्यंत कळत नाही माय बाप. संताला तुम्ही नका तुकडा घाला काही घेणं नाही त्यांना. तुमच्या तुकड्यावर नाही ते. तुम्हाला असं आपल्याला असं वाटतं भ्रम राहतो आपल्याला. नाही संत कुणाच्या तुकड्यावर पोसायला गरज नाही. तिथे आम्ही काय कुणाची खातो श्रीराम आम्हाला देतो. संत जगात आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबरायांच्या तुकड्या करता मोठी झाल्या.
आणि निघून गेल्यानंतर आज आपण त्यांच्या पालख्या उचलतो. बरोबर आहे ना? जीवनामध्ये आईबाप गेल्यानंतर तुम्ही बुंदीचे लाडू घाला, नाही तर गुलाबजामुन खाऊ घाला, नाही तर बासुंदी खाऊ घाला, आईबाप काही पाहायला राहत नाही. आणि तोपर्यंत आहे तोपर्यंत निदान अर्धी भाकर जर त्यांना सुखानं खाऊ घाला, त्यांचा आत्मा सुखानं जर त्यांनी ठेवला ना, त्याला हो. नाहीतर तुझ्या गावाचा नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरला. तुझ्या गावाचा नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरला. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरला. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरला. गजरावल्या काशी, गजरावल्या काशी, गजरावल्या काशी, गजरावल्या काशी, हरी माया बाबू काशी, हरी माया बाबू काशी. नायका गजर बाबा, कशाला रिकामा फिरला. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरला. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरला. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरला. मान्य आहे म्हातारा म्हातारी खोडीची. लोकांचं म्हणणं आहे बाबा तुम्ही गण सांगते आम्ही सांभाळायला तयार आहे, पण भलत्या खोडीचे. अरे राहू दे ना खोडी, तू किती खोडीचा होता त्याला सांभाळत ना. मान्य आहे ना, त्याला जिथं राहते ना 4 लेकरं जरी असते ज्यांच्याकडे राहते ना सुखाना राहील, पण तू जाय ना गंधळा भाव सगळं वापराय, पण माय बापा करता मर ना. जाऊन विचार ना बाबाजी ना तुम्ही जेवले का, बाई तू जेवली का ग, त्याला बरं वाटत ना. पण नाही वाटणार लोकांना. हा मुळे पण वाटणार नाही. त्याच्या घरी का आला जाऊ मी जाणार नाही, नको जाऊ इकडच म्हणून लईच परमार्थ करायची गरज नाही. थोडा करा पण चांगला करा, नामस्मरण करा, दुसऱ्याला विनाकारण त्रास देऊ नका. विनाकारण जर त्रास दिला, जनार्दन स्वामींचा आश्रम आहे ना, जनार्दन स्वामींचे शब्द आहे, खोटं बोलू नका, लोकांचं वाईट करू नका, त्याचे शब्द आहे बरं काय. अरे चांगलं करा, सत्कर्म करा, चांगल्या संगतीला राहा, चांगलं होईल, हे त्यांचे शब्द. आमची संगत बिघडली, खाणं पिणं बिघडलं, सारच बिघडलं, म्हणून घरात बरकत काऊन नाही, त्याला कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये नामस्मरण नाही. तेवढं नामस्मरण करा एवढं सांगतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. शिवेला पूर्ण ज्ञानेश्वर